नमस्कार मैत्रिणींनो, मी सुप्रिया फडणीस आज तुमच्या भेटीला पुन्हा येते. एक विषय मनात घेऊन येते मी की तुमच्याशी बोलावं. पण तत्पूर्वी खूप थंडी पडली आहे यंदा पुण्यामध्ये. तर काळजी घेत आहे ना सगळ्याजणी? घ्या काळजी. आलं सुंठ वगैरे घालून चहा घेत जा की जसा मी घेते तुमच्यासमोर. कारण थोडा खोकला पण झालेला आहे, सर्दी पण आहे आणि मग गरम गरम काहीतरी, नुसतं पाणी पिवत नाही म्हणून थोडासा चहा पावडर टाकली. सांगण्याचा मुद्दा असा, मी एक विषय असा घेऊन आली तुमच्यासमोर की शिक्षण हे किती आवश्यक झालं ना आज. आजच्या मुलींकडे जर आपण बघितलं तर मुली इतक्या शिकलेल्या आहेत, इतक्या पुढे गेलेल्या आहेत. पण ही सगळी कृपा कोणाची हो? सावित्रीबाई फुल्यांची, की ज्यांनी शिक्षणाला एवढी व्हॅल्यू दिली. बघा, पूर्वीचं जे जात धर्म वगैरे होता ना, तो काहीच राहिला नाही. सगळे आपापल्या परीने इतके हुशार आहेत, इतके पुढे गेलेले आहेत की संधी मिळाली फक्त पाहिजे. संधी मिळाली की सगळे पुढे येतात. सावित्रीबाई फुल्यांना पण शिकताना किती त्रास झाला होता ना, बापरे. पण त्यांनी सगळं सहन केलं, पुढे गेल्या, शिक्षण घेतलं आणि आपल्यालासुद्धा शिक्षणाचे दरवाजे उघडे करून दिले. खरंच सावित्रीबाई फुल्यांना माझा खूप खूप मोठा नमस्कार, साष्टांग नमस्कार, की त्यांनी आपल्याला स्त्री जातीला सुसंस्कारित केलं. आताच्या मुलींनी ह्याचा तंतोतंत उपयोग घेतला, फायदा घेतला. कारण पूर्वी कसं होतं ना, काही उच्चवर्णीय घरातूनच शिक्षणाला खूप व्हॅल्यू होती. आता तसं राहिलं नाही. आता सगळे जण फायदा घेतात आणि खूप चांगली गोष्ट आहे ही. त्यामुळे कोणीच असं खाली राहिलं नाही. जसं ना पूर्वी स्वच्छता कशी करावी, शिकावं किती, काय सगळं शिकवावं लागायचं. आता बघा तुम्ही, सगळेच इतके स्वच्छ असतात, छान राहतात. शिक्षणाने चांगल्या मार्गाने, बऱ्याच शिक्षणामुळे ते चांगल्या मार्गाने पैसा कमवतात. आज तुम्ही रस्त्यावर बघा, फळं विकणाऱ्या बाईलासुद्धा मोबाईलचं ज्ञान आहे. कुठलीही बाई बघा, पटकन छानपैकी मोबाईल चालवते, त्यातले हिशोब, गुगल, जी पी, हे ते, पेन पे सगळं करू शकते ती. शिक्षणामुळे ना सगळं. पूर्वी असं नव्हतं. फार पूर्वी, म्हणजे मी आता 75 वर्षांची आहे. माझा काळसुद्धा थोडा शिक्षणाला व्हॅल्यू देणारा ठरत होता. कारण तेव्हा सावित्रीबाई फुल्यांचं नुकतंच, म्हणजे काही तेव्हा थोड्या अगोदरच त्यांचं ते त्या होत्या. त्यांचे धडे आम्हाला होते. आम्हीसुद्धा ते गिरवलेले आहेत. नेमकं मला माहीत नाही की त्या केव्हा होत्या किंवा किती साली. आता तेवढं डोकं माझं म्हातारं व्हायला लागलं आहे. पण एक मात्र पक्कं डोक्यात मुरलं की फुलेबाईंनी आपल्याला खूप पुढे नेलं. पूर्वीच्या काळी म्हणजे बायकांना चूल मूल, आला गेला नवरा, पाहुणे आणि दुपारी थोडंसं किचनमध्येच आडवं व्हायचं. परत संध्याकाळी एकत्र कुटुंब पद्धती. खूप मुलं असायची. सासू-सासऱ्यांना पूर्वी किती मुलं असायची. एकेकाला 15-15, 16-16 मुलं. मोठी जी घरात येणारी सून आहे ती त्यांचं करता करता थकायची. इकडं तिचं बाळंतपण, इकडं सासूचं बाळंतपण, मग नणंद बाळंतपणाला येणार. इतकं ते चालूच घडी. आणि ती घरातली बाई पूर्ण इथपर्यंत त्यात मुरलेली असायची, बिझी असायची ती त्यात. बापरे, किती न त्रास. हळूहळू ते कमी झालं आता. हळूहळू त्या पोरीसुद्धा आता शिक्षण घ्यायला लागल्या. त्यांना त्याची व्हॅल्यू कळायला लागली. माणसं, मुलं घरात कमी असली की कसं आटोपशीर संसार होतो हे कळायला लागलं. एक पुरुष कमवणारा आणि 10 तोंडं असली की किती त्रास होतो ना, तो त्रास कमी झाला. सतत चुलीशी बसणारी बाई ही आता बाहेर पडून कमवायला लागलेली आहे आणि हुशार झालेली आहे. पूर्वीचे मात्र प्रत्येकीचे जे नवरे होते, पतिदेव आपण म्हणतो ते, बायकांना एवढं पुढे बाहेर पडू देण्यास तयार नसायचे, शिकवायला तयार नसायचे. तर तुम्ही घरात बसा, घरातली कामं करा, शिवण, गोधड्या शिवा, फाटकं तुटकं शिवा. बापरे, हे फार होतं तेव्हा. पण आता कसं झालं आहे की आता स्त्रीलासुद्धा स्वतःचं महत्त्व कळलं आहे. सावित्रीबाई फुल्यांनी सगळ्या स्त्रियांना आता हुशार केलं आहे. त्यामुळं तुम्ही कुठेही बघा, अगदी गरिबा घरातल्यासुद्धा लोकं मुलींना, मुलांना शिकवायला बघतात. अरे शिका रे म्हणून पुढे पाठवतात. तर अशा रीतीनं शिक्षणाचं खूप महत्त्व आहे. ते प्रत्येकीनं आपण घेतलंच पाहिजे. हाच माझा तुम्हाला मेसेज आहे. तर प्लीज माझ्या आया बहिणींनो, सगळ्यांनी मी जे सांगते ते तुम्ही नीट ऐका, नीट लक्षात ठेवा. खूप शिक्षण घ्या, मोठ्या व्हा. जे आम्हाला मिळालं नाही ते तुम्ही मिळवा. आपलं घर सुसंस्कृत करा, वाईट वागू नका आणि छान राहा, मस्त राहा, शिका भरपूर.
मोठ्यांचा आदर करा, सासू सासऱ्यांना सांभाळा, आईवडिलांचंही बघा. कारण अलीकडे मुलं कमी असतात ना, तर मग ते कोणाला एकच मुलगी असते, कोणाला एकच मुलगा असतो, तर त्याप्रमाणे मुलांनी पण मुलीच्या म्हणजे सासू सासऱ्यांना सांभाळलं पाहिजे. तर आता हा एक वेगळा विषय आपण बोलू. पण शिक्षणाला मात्र व्हॅल्यू द्या. सगळ्यांनी खूप शिका. जे आम्हाला मिळालं नाही, ते तुम्ही मिळवा. तर माझी अगदी तुम्हाला खूप खूप मनापासून रिक्वेस्ट आहे. खूप शिका, खूप मोठ्या व्हा, फायदा घ्या प्रत्येक गोष्टीचा, चांगल्या बघा, व्यवस्थित राहा, छान कपडे घाला, पूर्ण झाकलं जाईल शरीर असे कपडे घाला. नमस्कार.